जॉब मिळत नाहीये अशा वेळेला आपली मानसिक स्थिती नीट राहत नाही, मग चिडचिड होते, राग येतो, मित्रमैत्रिणी नको वाटतात आणि अशा वेळेला आपलं मनोबल शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला नवीन जॉब परत शोधायचा असेल तर यासाठी काय करायचं आहे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. बरेचदा असं होतं की बरीच लोक खूप प्रयत्न करतात पण जॉब मिळत नाही. पण मग त्याचं रिझन काय असतं हे पहिलं जाणून घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला का मिळत नाहीये जॉब वगैरे. पण अशा वेळेला तुम्ही मेंटली स्टेबल राहणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यावेळेला तुमचं ते मनोबल कंट्रोलमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण ऍज अ HR कन्सल्टंट आम्ही असं खूप जणांकडनं आम्हाला पण खूप जण असं वाईट बोलणं वगैरे करतात किंवा हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यावेळेला आम्ही समजून घेतो की त्यांच्याकडे जॉब नाहीये म्हणून त्यांचा टेम्पर आत्ता हल्लेला आहे. पण तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये वगैरे असं जर बिहेवियर केलं तर तिथे तुमचा जॉब न मिळण्याचा हा एक कन्फर्म चान्स होऊन जातो. तर मग अशा वेळेला स्वतःला दोष न देण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही महत्वाचं तुमचा डेली रुटीन ठरवा आधी की डेली 1 ते 2 तास आपण जॉब सर्च करायचा आहे. 1 तास आपल्याला ज्या जॉब रिलेटेड स्किल्स आहेत ते स्किल्स इम्प्रूव्हमेंट करायचे आपण की मला आता कुठला जॉब पाहिजे आहे. आणि त्यासाठी एक बेसिक स्किल तुम्ही गुगलला जरी सर्च मारलं तरी तुम्हाला माहिती आहे असे स्किल सेट स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. तुम्ही थोडा वेळ तुमचा 30 मिनिटाचा किंवा 1 तासाचा वेळ तुम्ही नेटवर्किंग मध्ये घालू शकता. वेगवेगळ्या जॉब ग्रुपमध्ये कनेक्ट होणं, तिथं योग्य व्यक्तीशी संभाषण करणं किंवा लिंक्डइन सारखे प्रोफाईल वापरणं वगैरे अशा प्रकारे तुम्ही नेटवर्किंग करू शकता. आणि 1 तास हा स्वतःसाठी द्यायचा की ज्याच्यामध्ये व्यायाम करायचा, वाचन करायचं, मेडिटेशन करायचं, ज्यामधून आपलं मन शांत राहून तुम्हाला त्यातून आयडियाज मिळायला सुरुवात होईल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप डाऊन असतात पण त्यावेळेला कंट्रोलमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेला तुमचं स्किल हे तुमचं पॉवर असतं. बरेचदा लोक इग्नोर करतात. काय करायचं आहे, त्याला कुठलं स्किल सेट लागतंय आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काम करायचं ही निग्लिजन्स टाकले जातं. मग त्यावेळेला जसं की आता स्किल सेट म्हणजे काय तर तुमचं एक्सेल, ऍडव्हान्स एक्सेल तुम्ही शिकलं पाहिजे. इंग्लिश कम्युनिकेशन गरजेचं आहे. कुठे कशा इंडस्ट्रीमध्ये जॉब करणार आहात, आपल्याला तिथे इंटरव्ह्यू देताना इंग्रजीमध्ये बोलता आलं पाहिजे, तुम्हाला ईमेल लिहिता आले पाहिजे आहेत. त्यानंतर तुम्ही असं असतं की तुमच्या जे एखादं काम करायचं आहे, तुमचं जे डोमेन असेल त्या डोमेन रिलेटेड एखादा स्पेसिफिक कोर्स की तो कोर्स तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी गरजेचा आहे असा एखादा कोर्स करणं. आणि स्वतःचं कम्युनिकेशन चांगलं करणं हे फार महत्वाचं स्किल आहे. लोक कम्युनिकेशनला खूप इग्नोर केलं जातं की अरे कम्युनिकेशन म्हणजे जस्ट बोलणं असं नाहीये. तुम्ही कसं कुणाशी कधी बोलत आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना हे समजून येत नाही की तुम्हाला न दुखवता पण लोकांना न दुखवता त्यांचा अपमान न करता पण बोलता आलं पाहिजे आणि तुमचा मेसेज कन्वे करता आला पाहिजे. कम्युनिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे निग्लेक्टेड केले जातात. तर हे तुम्ही करू शकता. आता मग काय करायचं अशा वेळेला, तुम्हाला माहिती की आपण रिजेक्ट झालो. मग रिजेक्ट झालो तर का रिजेक्ट झालो हे महत्वाचं उत्तर शोधणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती विचार करा की असं माझं काय गोष्ट झाली की बाबा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हे उत्तर द्यायचं चुकलं का, किंवा माझं कम्युनिकेशन मला नीट भीती वाटली का, तेव्हा काय रिझन आहे त्याच्यावरती विचार करा आणि ते इम्प्रूव्ह करा. ते तुम्हाला पुढे घेऊन जाण्याला मदत करेल. ही महत्वाची एक लाईन मी तुम्हाला सांगते. रिजेक्टेड, थिंक आणि इम्प्रूव्ह हे कनेक्टेड आहे. यावरती विचार करा, तुम्हाला नक्की त्यातून सक्सेस मिळायला हे रस्ता सापडेल. आता नेटवर्किंग करा. मी हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. नेटवर्किंग करायचं म्हणजे काय हो, या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला म्हणाले तुम्हाला नेटवर्किंग करायचं म्हणजे लिंक्डइनला स्वतःचं प्रोफाईल प्रॉपर बनवायचं, वेगवेगळ्या कनेक्शन्स लोकांना कनेक्ट करा, त्यांच्या कंपनीमध्ये कुठे जागा आहेत का बघा, और त्यांचे रेफरन्सेस तुम्हाला कुठे मिळत आहेत का बघा. जॉब ग्रुप जॉईन करा. त्यामध्ये तुमचं जर कॉलेजमध्ये कोणी तुमचं मित्रमंडळ असेल त्यांच्याशी कनेक्टेड राहा. और तुमचे मेंटर्स, महत्वाचं म्हणजे तुमचे जे मेंटर्स आहेत
की जे तुम्हाला गाईड करतात, अशा लोकांची गाईडलाईन घ्या तुम्ही. तुम्ही जर पूर्वी कुठे जॉब केला असेल तर तुमचे एक्स कलिग आहेत तुमचे त्याच्याबरोबर, आणि किंवा ते सिनियर लोक आहेत, अशा लोकांशी कनेक्टेड राहा. कारण तिथून कसं होतं, अपॉर्च्युनिटी मिळायला, तुम्हाला संधी मिळायला एक चान्स मिळू शकतो. बऱ्याच कंपन्या त्यांच्या जॉब ओपनिंग डिस्क्लोज करत नाही, रेफरन्स थ्रू जातात, आणि या रेफरन्ससाठी तुम्ही स्वतः नेटवर्किंग तुमचं चांगलं असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर याबद्दल स्वतः प्रयत्न करून तुम्ही बघा आणि तुम्हाला जॉब नक्कीच मिळेल, पण त्या वेळामध्ये आपलं मनोबल चांगलं ठेवणं पण गरजेचं आहे. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.